ऐका दादा, जर तुम्हाला आचरणच करायचं असेल ना, लक्ष द्या, माझे शब्द करतायत ना सर्वांना. हा, तुम्हाला जर आचरणच करायचं असेल तर आपण रामप्रभूंचं जीवनचरित्र आचरण करू शकतो. कृष्ण भगवान परमात्मा जीवनचरित्र हे फक्त उच्चार करण्यासाठी सांगितले. आचरण देवाने महाराज कृष्ण भगवान परमात्मा जीवनचरित्र आपण आचरण करू शकत नाही, अशक्य गोष्ट आहे का महाराज. कृष्ण भगवान परमात्म्याने करंगरीवरती गिरी गोवर्धन पर्वत उचलला, गिरी गोवर्धन येणे उचलेला. माझ्या भगवान परमात्म्याने पर्वत गिरी गोवर्धन कडंगरीवरती उचलला, आपल्याला शक्य आहे का महाराज. देवाने 12 गाव अग्नी गिळला, आपल्याला शक्य आहे का नाही महाराज. आपल्याला अगरबत्तीचा चटका सहन होत नाही. म्हणून आपल्याला आचरण करायचं असेल ना तर रामप्रभूंचं जीवनचरित्र आचरण करा. विठाला विठाला रामरायांचं जीवनचरित्र आणि कृष्ण भगवान परमात्म्याचे जीवनचरित्र आपण या दोघांच्या जीवनचरित्रामध्ये पाहून गेलो ना, फार तफावत आहे बरं, फार तफावत आहे. एकाचा जन्म रात्री 12 वाजता आणि दुसऱ्याचा, तुम्हाला भूका लागल्या गो. कालेचं कीर्तन एक खिडीमिडी असतं, टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन घ्यायचा काळ आता नाहीये, टेन्शन घ्यायचा काळ हा कोरोनाच्या काळामध्ये होता महाराज. काय तुम्ही आपण फार भाग्यवान आहात, आपला नंबर कोरोनाच्या यादीमध्ये लागला नाही. जर आपला नंबर कोरोनाच्या यादीमध्ये लागला असता तर आपला नंबर आज या कीर्तनाच्या धर्ममंडपामध्ये नसता दादा. जर कोरोनाच्या यादीमध्ये आपला नंबर लागला असता तर आपला नंबर कुठं असता माहितीये, आपल्या घरामध्ये छोट्याशा फोटोमध्ये भिंतीवरती टांगलेला असता. देवाला आपल्याकडनं अजून काहीतरी परमार्थ करून घ्यायचंय, देवाला आपल्याकडून अजून काहीतरी दान धर्म करून घ्यायचंय, म्हणून देवाने आपल्याला या ठिकाणी सही सलामत ठेवलं. विठाला बिंदास काल्याचं कीर्तन हे खिडीमिडी असतं, टेन्शन घ्यायचं नाही, बोलत जा. एकाचा जन्म रात्री 12 वाजता आणि दुसऱ्याचा दिवसा 12 वाजता, दुपारी 12 वाजता. एकाचा जन्म भर पावसाळ्यामध्ये आणि दुसऱ्याचा भर उन्हाळ्यामध्ये. एकाचा जन्म राजवाड्यामध्ये आणि दुसऱ्याचा बंदी शाळेमध्ये, कारागृहामध्ये, आपल्या भाषेत जेलमध्ये. एकाच एकच वाक्य महाराज, एक वचनी, एक पाणी, एक पत्नी. तसं कृष्ण भगवान परमात्म्याचं नाही, अनेक वचनी, अनेक पाणी, अनेक पत्नी, तरी सुद्धा तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी. विठाला अवतार धारण करण्याच्या अगोदर माझ्या भगवान परमात्म्याने आपल्या जीवनचरित्राला प्रारंभ केला महाराज. या जगामध्ये येण्याच्या अगोदर जीवनचरित्राला प्रारंभ केला. जास्त वेळ तुमचा घेत नाही. दिवस माग दिवस गेल्यानंतर 8 वर्षाची मूर्ती देवकी मातेच्या समोर प्रगट झाली कारागृहामध्ये. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाल्यानंतर देवकी माता देवाला म्हणते, देवा डायरेक्ट 8 वर्षाचे तुम्ही झाले, तुम्ही 8 वर्षाचे झाले, माझा मुलगा कोणी म्हणणार का काय. अहो देवा, तुम्ही आमच्या उदरी जन्माला यावं याच्यासाठी एक जन्म नाही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. काय तुम्ही आमच्या उदरी जन्माला यावं याच्यासाठी एक जन्म नाही, 2 जन्म नाही, जन्मोजन्मापर्यंत आम्ही पुण्य केलं. ठीक आहे, मी तुमच्या उदरी जन्माला येणार, पण मला इथं न ठेवता कुठं न्या. नेही गोकुळाला माझं, नेही गोकुळाला, नेही गोकुळाला माझं, नेही गोकुळाला, नेही गोकुळाला माझं, नेही गोकुळाला, नेही गोकुळाला माझं, नेही गोकुळाला. नंदाच्या घराला माझं, नेही गोकुळाला, हो नंदाच्या घराला माझं, नेही गोकुळाला. माया उपजली देते, देवी माझा आणि येते. नंदाच्या घराला माझं, नेही
नंदबाबाच्या वाड्यामध्ये न्या म्हटल्यानंतर त्यावेळेस वसुदेवजी देवाला म्हणतात, देवा मी तुम्हाला नंदबाबाच्या वाड्यामध्ये नेणार, पण माझ्या हातापायामध्ये बेड्या आहेत ना, कस काय वाड्यात नाही काय. त्यावेळेस देवाने सांगितलं पप्पा, तो पप्पा होता, सांगितलं बाबा मला उचलून तर पहा काय चमत्कार होतो. उचलीला कमळापती पायची बंधने गडती. काय माझ्या भगवान परमात्म्याला वसुदेवांनी उचललं. ऐका, ज्या दिवशी वसुदेवजी देवाला घेऊन जात आहेत ना, सर्वंगाची कान करून ऐका. हे पा जाणकारात तुम्ही सुज्ञा. ज्या दिवशी वसुदेवजी देवाला घेऊन जात आहेत तो महिना आहे श्रावण महिना. ती तिथी आहे अष्टमी तिथी, ते नक्षत्र आहे रोहिणी नक्षत्र, आणि तो दिवस आहे बुधवारचा. वसुनाम तिथी बुधवार असे, शुक सांगत असे परीक्षिती. ऐका दादा, तुम्ही आपण सर्वजण भाग्यवान आहात. आपण सर्वजण फार भाग्यवान आहात. 2023 मध्ये आपण याच देही आणि याच डोळ्याने 2023 मध्ये आपण गोकुळाष्टमी पाहिली. गोकुळाष्टमीचा उत्सव साजरा केला. त्या दिवशी आपण उपवास धरला. ऐका दादा, 2023 मध्ये गोकुळाष्टमी ही 19 वर्षानंतर बुधवारच्या दिवशी आली होती महाराज. पाहून घ्या मागच्या वर्षाचं ते कॅलेंडर. हा योगायोग जुळून आलेला होता. भाग्यवान आहात, त्या योगाचे साक्षीदार आपण झालात. विठाला विठाला वसुदेवांची दाढी वाढलेली आहे आणि टोपलीमध्ये देवाला ठेवलं. हे पहा, टोपलीमध्ये देवाला ठेवल्यानंतर मोकळ्या वातावरणामधनं देवाला वसुदेवजी घेऊन जात आहेत. जगाचा मालक मोकळ्या वातावरणामधनं जातोय म्हणून मंद 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 असा पाऊस पडलेला आहे महाराज. मंगलमय वाद्य त्या ठिकाणी स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये वाजते. फुलांचा वर्षाव होतोय का? जगाचा मालक मोकळ्या वातावरणामधनं जातोय. असं मंगलमय वाद्यामध्ये, मंगलमय वातावरणामध्ये देवाला घेऊन वसुदेवजी यमुना मातेच्या तटावरती आले. यमुना मातेला महापूर आलेला होता. वसुदेवजी विचार करतायत, मी पुढे गेलो तरी मरणार. असा महापूर आला होता. वसुदेवजी म्हणतायत मी पुढे गेलो तरी मरणार आणि पाठीमाग गेलो तरी मरणार. पण वसुदेवजी भक्त होते आणि भक्ताचे विचार कसे असतात पहा दादा. काय वसुदेवजी देवाचे भक्त होते, भक्ताचे विचार कसे असतात पहा. वसुदेवजी म्हणतायत मी पुढे गेलो तरी मरणार, पाठीमागे गेलो तरी मरणार. पुढे गेल्यानंतर यमुना मातेच्या पाण्यामध्ये तीर्थामध्ये माझा जीव गेलेला चांगला, परंतु पाठीमागे त्या दुष्ट कवसाच्या हातून मरण चांगलं नाही. टाकला दादा यमुना मातेच्या पाण्यामध्ये पाऊल. नाका तोंड्यामध्ये पाणी जायला लागलं. त्यावेळी टोपलीमधनं देवाने विचार केला, आपलाच बाप आहे, किती परीक्षा पाहायची. काय पुर चालीला आचाट तिसी लाविला अंगुष्ट. यमुना मातेला देवाने दर्शन दिल्यानंतर यमुना मातेने देवाला जाण्यासाठी रस्ता दिला. विठाला 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 विठाला. नंदबाबाच्या वाड्यामध्ये देवाला ठेवलं. नंदबाबाच्या वाड्यामध्ये देवाला ठेवलं. त्या ठिकाणी माया जन्माला आलेली होती. मायेला उचललं, कारागृहामध्ये आणलं. माया आकांत करायला लागले. कौसाला पाय धरणा तुझला घे वधी, उपजला मजा दे. माया निघून गेली. इकडे नंदबाबाच्या वाड्यामध्ये नंदबाबाच्या 2 बहिणी. बरं का, हा इकडे लक्ष द्या, पुराव इकडे लक्ष द्या. नंदबाबाच्या 2 बहिणी, नंदा और सुनंदा. नंदबाबाच्या 2 बहिणी, काय नाव रे बरं त्यांचं? नंदा और सुनंदा. काय नंदा आणि सुनंदा या दोघही बहिणी यशोदामयाच्या कक्षेमध्ये आल्या. यशोदामयाच्या शेजारी छोटस देखणं गोजीरवाणी बालक पाहिल्यानंतर नंदा आणि सुनंदाला आनंद झाला. माझ्या नंदबाबाला मुलगा झाला. ही आनंदाची बातमी आता नंदबाबाला कळवायला पाहिजे. सुनंदा म्हणायला लागली, मी पहिल्यांदा नंदबाबाला बातमी सांगणार. नंदा म्हणायला लागली, तू नको सांगू, मी पहिल्यांदा सांगणार. का
आनंदाची बातमी जो पहिल्यांदा सांगणार त्याला नंद बाबा बक्षीस देणार. काय नंद आणि सुनंदा या दोघही बहिणी नंद बाबाला पाहायला लागल्या. महाराज पाहता 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 या गल्लीमध्ये त्या गल्लीमध्ये त्या वाड्यामध्ये या वाड्यामध्ये त्या गाईच्या गोठ्यामध्ये पलीकडच्या गाईच्या गोठ्यामध्ये खालच्या वरच्या गाईच्या गोठ्यामध्ये नंद बाबाला पाहायला लागल्या. पाहता 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 सुनंदाला नंद बाबा दिसले 7 नंबरच्या गोमातेच्या गोठ्यामध्ये. काय 7 नंबरच्या गोठ्यामध्ये गाईच्या गोठ्यामध्ये सुनंदाला नंद बाबा दिसले आणि नंद बाबा माळा जपत होते. अभी भयो नहीं आगे पतो नहीं. अभी भयो नाही आगे पतो नाही. अजून झाला नाही, पुढे काय होईल माहिती नाही. माळा जपत होते. अभी भयो नाही आगे पतो नाही. अभी भयो नाही आगे पतो नाही. माळा जपत असताना नंद बाबाला सुनंदाने पाहिलं. दादा तेवढ्यात सुनंदाने नंद बाबाला जोर जोराने आवाज देण्यासाठी सुरुवात केली. ओ नंद भैया, नंद भैया. जोर जोर से आवाज देने लगी. नंद भैया, नंद भैया. जोर जोराने आवाज द्यायला लागले. तेवढ्यात नंद बाबा सुनंदाला म्हणायला लागले, क्या हुआ सुनंदा, अरे क्यों जोर जोर से चिल्ला चिल्ला कर मेरे नाम का उच्चार कर रही हो, अरे क्या हुआ, पागल तो नहीं हुई. तब सुनंदा नंद बाबा को कहने लगी, नंद बाबा आप मेरी बात सुनकर पागल होने वाले हैं. अरे क्या हुआ सुनंदा. नंद भैया आपको लाला भयो, आपको लाला भयो म्हणजे तुम्हाला मुलगा झाला. असे शब्द ज्यावेळेस आमच्या नंद बाबाने ऐकले ना त्यावेळेस नंद बाबा गदगदित झाले. अंतकरणामध्ये आनंदाच्या लहरी ओसंडायला लागल्या आणि आनंदाच्या भरात पडत 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 सुनंदाच्या जवळ आले. आपल्या गळ्यातला नवरत्नाचा हार काढला, सुनंदाच्या गळ्यामध्ये टाकला आणि सांगितलं, जाय सुनंदा, चौकात चौकात जाय, या आनंदाची बातमी दे आणि दवंडी देन सांग की माझ्या नंद बाबाला मुलगा झाला. उद्याच्या दिवशी नंद बाबाच्या वाड्यावरती उत्सव आहे, सर्व गोपाळ गौडांनी या. ती सुनंदा आली महाराज आणि चौकामध्ये उभे राहिले आणि ते म्हणायला लागले, ऐका हो ऐका. ऐका म्हटल्यानंतर गावातले लोक जमले, गौडने जमले, काय सांगते कोणाला माहिती. ते सांगायला लागले, माझा भाऊ नंदराज यांना मुलगा झाला. उद्याच्या दिवशी नंद बाबाच्या वाड्यावरती आनंद उत्सव आहे. हे शब्द ज्यावेळेस गौडाने ऐकले ना त्यावेळेस एक एक गौडाने पुढे धावू लागल्या आणि काय म्हणू लागल्या, गौडन म्हणती गौडनेला, गौडन म्हणती गौडनेला. गौडमंती गणोईला, गौडमंती गणोईला, गौडमंती गौडनेला. गणवंती गणोईला, गणवंती गणोईला, गणवंती गणोईला. पुत्र झाला यशोदेला, 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 पुत्र झाला यशोदेला. म्हणती गौडणीला, गौडण म्हणती गौडणीला. गणवंती गणोईला, गणवंती गणोईला, गणवंती गणोईला, गणवंती गणोईला, गणवंती गणोईला, गणवंती गणोईला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. म्हणती गौडणीला, गौडण म्हणती गौड